त्यामध्ये लहानच्या खालीच काही लोक अडकलेले आहेत। त्यामध्ये लहान 6 वर्षाचा मुलगा आहे, तो सध्या जिवंत आहे सुदैवाने। त्याच्या पायाला एक रस्सी बांधून ठेवण्यात आलेली आहे एनडीआरएफच्या टीमने, कारण पाण्याचा प्रवाह खूप फोर्सफुल आहे आणि त्याच्यामुळं तो मुलगा वाहून जाऊ नये याचे प्रयत्न। त्याचवेळी एनडीआरएफची टीम पूर्ण प्रयत्न करते। अंधार आता हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन अति वेगाने सुरू आहे। जेवढे प्रयत्न होतील त्या दृष्टीने प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। सगळे अपडेट्स या ठिकाणी जे काय घडतंय, जे काय अपडेट्स आहेत, आणखीन काही गरज आहे का यासाठी देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्याने या ठिकाणी इथल्या स्थानिक प्रशासनाशी संवाद साधतायत, हे देखील माहिती घेत आहेत। आणि त्याच वेळी इथं जर आपण बघितलं तर जो पूल खाली कोसळलेला आहे, एनडीआरएफची टीम पूर्ण शर्तीचे प्रयत्न करते तो पूल कशा पद्धतीने उचलायचा आहे। थोडा जरी उचलला तर खालचे जे लोक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढता येईल, त्यांना वाचवता येईल, हेच प्रयत्न या ठिकाणी एनडीआरएफचे टीमचे आहेत। जसं स्थानिक लोक सांगत होती ते मी पुन्हा एकदा सांगतो, या परिसरात बरेच लोक सुट्टीच्या दिवशी पर्यटनासाठी येतात। आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं 3 दिवस सुट्टीच्या दिवशी बरेच मोठ्या संख्येने 5 लोक इथं पर्यटनासाठी येतात आणि या पुलावर सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी बरेच लोक जातात आणि त्यात हा दुर्दैवी अपघात या ठिकाणी घडलेला आहे। हा पूल कोसळलेला आहे। या पुलावर खरं तर दुचाकी वाहनं जाणं अपेक्षित नाही, परवानगी देखील नाही। पुलाच्या कोपऱ्याला बोर्ड लावण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून की हा पूल धोकादायक आहे, मात्र तरी देखील इथं काही लोकांनी टू व्हीलर्स नेलेले आहेत आणि याच सगळ्या कारणास्तव हा पूल पडलेला आहे। आणि त्यामध्ये आता जर आपण माहिती घेतली तर जवळपास 6 ते 7 लोक जे गंभीररित्या जखमी आहेत त्यांना काढण्यात आलेलं आहे, जवळच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत। 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, ज्यांचे मृतदेह काढण्यात आलेले आहेत। जे आनंद या वातावरणाचं, या सगळ्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेली होती, मात्र जी घटना या ठिकाणी घडली, दुर्दैवी घटना घडली, त्यामुळं त्यांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। सगळे कुटुंब त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचतायत। आपण बघतोय एनडीआरएफची टीम वरच्या बाजूला सुद्धा प्रयत्न करतायत कशा पद्धतीने यांना काढता येईल। एनडीआरएफची टीम एक जणाला ज्याला काढलेला आहे त्या पुलावरून रेस्क्यू करून बाहेर नेत आहेत। आपण पलीकडच्या बाजूला बघू शकतो एनडीआरएफचे जवान ज्यांना वाचवतायत। आता काही वेळापूर्वी एकाला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि त्याला देखील आता ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने जवळच्या रुग्णालयात नेलं जातंय। मात्र त्याच वेळी जवानांकडून, एनडीआरएफच्या टीम कडून हा पूल आता निश्चितपणे हा पूल काढण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अगोदर क्रेनच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू होते, आता कटरच्या माध्यमातून हा पुलाचा भाग कापण्याचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्यावर आपलं असंच लक्ष राहील। मिकी घाई आपल्या सोबत आहे, पुढील अपडेट्स दीपक सोबत। धन्यवाद अमोल। आपण पुण्यामध्ये ही जी काही दुर्घटना घडलेली आहे इंद्रायणी पुलावरची, याबद्दलचं बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे, किती जणांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, जखमींवर कसे उपचार सुरू आहेत, या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेत आहोत। मिकी आपल्याला घटनास्थळावरून माहिती देतोय। मिकी, कटरच्या साहाय्याने सध्या जो कोसळलेला पुलाचा भाग आहे तो बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। साधारणपणे तुला देखील आता या घटनास्थळी 1 ते 1.5 तास होऊन गेलेला आहे। या 1 ते 1.5 तासामध्ये काय नेमक्या घडामोडी घडलेल्या आहेत, तुला नेमकं काय काय चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं, स्थानिकांनी काय नेमकी माहिती दिली, कसा रोष देखील व्यक्त केलेला होता? जर दीपक आपण बघितलं तर जेव्हा ही घटना घडली तेव्हा जवळपास 3:30 पावणे 4 वाजलेले होते आणि आता जर आपण बघितलं तर 4 तास उलटलेले आहेत ही घटना घडून। त्याच्यानंतर तातडीने एनडीआरएफची टीम या ठिकाणी पोहोचली। रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन जवळपास 2 तास झालेले आहेत, मात्र अजून सुद्धा जे लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही। काही लोकांना बाहेर नक्कीच एनडीआरएफच्या टीमने काढलेलं आहे। जवळपास 6 लोक जे गंभीररित्या जखमी होती त्यांना काढलेलं आहे। काही किरकोळ जखमी होती जे इथंच पडलेली होती, त्या अशा 15 ते 20 जणांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे। मात्र 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे आणि त्याचवेळी आणखीन काही लोक या पुलाच्या भागाखाली, जे लोखंडी पूल खाली पडलेला आहे त्याच्या खाली अडकलेली आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आणि ते प्रयत्न होत असताना जे क्रेन या ठिकाणी आलेले आहेत ते क्रेन देखील या लोखंडी पुलाला उचलण्यात कुठेतरी कमी पडतायत
आणखीन क्रेनची गरज आहे. आणि आपण बघतोय दुसऱ्या बाजूला प्रशासनाने क्रेनची गरज आहे आणि आपण बघतोय दुसऱ्या बाजूला प्रशासनाने सांगून एक मोठी क्रेन आणलेली आहे, सगळ्यात मोठी क्रेन, जेणेकरून सहजपणे हा पूल उचलला जाईल यासाठी आता ही चौथी क्रेन आलेली आहे, जी सर्वात मोठी क्रेन आहे. आमदार जे आहेत सुनील शेळके ते सातत्याने प्रशासनाशी बोलतायत, प्रयत्न करतायत आणि आता ही क्रेन सगळ्यात मोठी क्रेन या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. जी छोटी क्रेन होती ती काढण्यात आलेला आहे आणि आता या सर्वात मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हा लोखंडी पूल उचलण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण ज्या पद्धतीने कटरने एनडीआरएफची टीम या ठिकाणी प्रयत्न करते त्याच्यासाठी आणखीन काही वेळ लागू शकतो आणि तोपर्यंत अंधार सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं तातडीने क्रेनच्या सहाय्याने हा पूल उचलण्याचा प्रयत्न, कारण खाली लोक अडकली आहेत, ते किती वेळ राहतील याचा देखील पूर्ण अंदाज काढायचा प्रयत्न आणि त्याच दृष्टीने सध्या हे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. लोकांची गर्दी या ठिकाणी आता हळूहळू वाढताना दिसते, त्याचबरोबर अंधार देखील होतोय. त्यामुळे इथं रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस काही अडचणी येत आहेत आणि त्यासाठी आता लवकरात लवकर जे अडकलेले लोक आहेत या पुलाखाली त्यांना बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत. खरं तर सातत्याने हे प्रयत्न होत आहेत. गिरीश महाजन या ठिकाणी खरं तर पोहोचलेले आहेत, आपण त्यांच्यापर्यंत प्रयत्न करू. गिरीश महाजन जे फोनवरून संवाद साधत होते तेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत. गिरीश महाजन आपण बघतोय या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहण्यासाठी अजून कशा पद्धतीने मदत करता येईल तातडीने हे सगळी रेस्क्यू ऑपरेशनसाठी आणखीन काही व्यवस्था करायची आहे का, आणखीन काही गोष्टींची गरज आहे का, हे देखील ते आढावा या ठिकाणी घेत आहेत. आपण खरंच कॅमेरामॅनला विनंती करूयात, पुढे गिरीश महाजन या ठिकाणी आलेले आहेत आणि गिरीश महाजनांशी बोलायचा प्रयत्न करू. मात्र आता ते प्रशासनाशी बोलतायत, काय इतर गोष्टींची गरज आहे सध्या ज्याच्याकडून जे लोक या लोखंडी पुलाखाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यास मदत होईल. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तातडीने गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता गिरीश महाजन आपण बघतोय समोर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या संपूर्ण घटनेचा ते आढावा घेत आहेत. आमदार सुनील शेळके जे स्थानिक आमदार आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि गिरीश संदर्भात सगळी माहिती वर म्हणजे अर्थात मुख्यमंत्र्यांना कदाचित देत आहेत आणि प्रशासनाकडून माहिती घेत आहेत की आणखीन आपल्याला काही वस्तू लागते का. आणि आता जर आपण बघितलं तर एक मोठी क्रेन या ठिकाणी आलेली आहे ज्याच्या सहाय्याने हे पूल वर उचलण्याचा प्रयत्न होतोय, कारण या पुलाखाली एक लहान मुलगा देखील अडकलेला आहे अशी माहिती मिळते. आणि आता आपण बघतोय कशा पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन लवकरात लवकर म्हणजे अर्थात केलं जाईल याचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. कारण आता 2.5 तास होत आलेला आहे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होऊन, मात्र जे लोक अडकलेली आहेत त्यांना अजून सुद्धा बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न या एनडीआरएफच्या टीम कडून केले जात आहेत. आणि आता आपण बघतोय मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत, खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पोहोचलेले आहेत, स्थानिक आमदार सुनील शेळके देखील या ठिकाणी आहेत, जे प्रशासनाला पूर्ण मदत करतायत, सहकार्य करतायत, काय लागतंय ते सगळं काही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अशी माहिती एनडीआरएफची या ठिकाणी स्थानिक प्रशासन ते घेतात आणि कमी आहे कारण तेव्हा स्थानिक प्रशासनाने इथे मोठ्या जोर लावून सध्या जी लोक अडकलेली आहेत त्यांना वाचवण्याचे शर्थीचे